आज धैर्यशील पाटलांनी पेण अर्बन बँकेचा विषय या ठिकाणी मांडला। ही गोष्ट खरी आहे की हा लढा अत्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ते लढले आणि त्या माध्यमातून ही जर सगळी संपत्ती ईडीकडे गेली असती तर ईडीकडनं ही परत आपल्याला पुढचे 10 वर्ष मिळाली नसती। कारण सक्त वसुली संचालनालयाचा हा नियम आहे की केसचा निकाल लागल्याशिवाय त्या संपत्तीची विक्री करता येत नाही। पण आपला जो कायदा एमपीआयडी याच्यामध्ये मात्र केस दाखल झाल्याबरोबर आपल्याला विक्री करता येते आणि म्हणून अतिशय चांगला निर्णय घेतला। कोर्टात ते लढले आणि कोर्टाने निर्णय देऊन ईडीची जी काय अटॅचमेंट आहे ती कॅन्सल केली आणि एमपीआयडीच्या कायद्याच्या अंतर्गत आपल्याला अधिकार दिले। हे अधिकार मिळाल्याने एक मोठा फायदा झाला आणि माझ्याकडे धैर्यशील पाटील, प्रशांत ठाकूर हे सगळे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आले आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत याची किंमत मोठी आहे। आता या नैना वगैरे या सिडकोच्या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये आलेल्या आहेत आणि म्हणून या ज्या प्रॉपर्टीज जर विकल्या गेल्या तर त्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात ठेवीदारांचे पैसे परत करू शकू, बँकही त्यातनं बाहेर येईल आणि त्याकरता तुम्ही आम्हाला मदत करा। आणि मी लगेच त्याच दिवशी सिडकोच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, कारण अशा प्रकारच्या जमिनी लिलावात कोणी घेत नाही, लोक घाबरतात, लोकांना असं वाटतं याच्यात वर्षानुवर्ष केसेस चालतील, परत त्या कमी भावात गेल्या की जास्त भावात गेल्या याचा प्रश्न असतो, अनेक त्यातनं भानगडी उपस्थित होतात। आणि म्हणून एक अतिशय चांगला प्रस्ताव या सर्व मंडळींनी माझ्यासमोर मांडला की या जमिनी जर सिडकोने घेतल्या तर सरकार टू सरकार ट्रान्झॅक्शन आहे, जी काही महत्तम किंमत आहे ती महत्तम किंमत मिळेल, ती तात्काळ मिळेल। आणि आता तर मोदी साहेबांनी ब्लॅक अँड व्हाईट काही ठेवलंच नाही, त्याच्यामुळे तो काही प्रश्नच उरलेला नाही, पण थेट पांढरा पैसा हा सिडकोच्या माध्यमातून बँकेला त्या ठिकाणी प्राप्त होईल, बँक बाहेर येईल, ठेवीदारही बाहेर येतील। मी तात्काळ त्या ठिकाणी सिडकोच्या लोकांना बोलवलं, सांगितलं याचं तुम्ही ड्यू डिलिजन्स करा। त्यांनी तात्काळ ड्यू डिलिजन्स केलं। त्यांनी लगेच मला येऊन सांगितलं की साहेब यातल्या या प्रॉपर्टीज आमच्या कार्यक्षेत्रात येतात, त्या आम्ही घेऊ शकतो, त्या चांगल्या आहेत, त्या आमच्या जी नैनाची योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत त्या प्रॉपर्टीज आम्ही निश्चितपणे वापरू देखील शकतो। दुर्दैवाने आमचा आदेश निघायच्या आत आचारसंहिता लागली आणि त्यामुळे आम्ही आदेश काढू शकलो नाही। पण आचारसंहिता काही परमनंट नाही आहे, आचारसंहिताही 27 नंतर संपणार आहे। त्यामुळे त्या मीटिंगमध्ये जे ठरलं आहे ते ठरल्याप्रमाणे निश्चितपणे या प्रॉपर्टीज आचारसंहिता संपल्यानंतर, कारण हा निर्णय आपण सप्टेंबरमध्येच घेतलेला आहे, फक्त अंमलबजावणी त्याची बाकी आहे, ती अंमलबजावणी आचारसंहिता संपल्याबरोबर तात्काळ करू आणि त्या माध्यमातून हे पैसे हे बँकेमध्ये येतील, ते ठेवीदारांपर्यंत जातील आणि त्या माध्यमातून या बँकेचं रिवायवल करण्यात देखील एक मोठी आपल्याला त्यामध्ये त्याचा फायदा मिळेल। पेण बँकेच्या संदर्भात अतिशय चांगलं प्रपोजल तुम्ही या ठिकाणी आणलं की ज्याच्यामध्ये सरकारला पैसे द्यायचे नाही आहेत, सरकारला केवळ व्यवहार करायचा आहे। पुढे त्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी विकून ते पैसे सगळे सिडको रिकव्हर करू शकणार आहेत, त्यांच्या योजनेतनं रिकव्हर करू शकणार आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यापेक्षा विन विन, आपण म्हणतो ना इंग्रजीत विन विन, तुमचाही विजय आणि आमचाही विजय, अशा प्रकारचा प्रस्ताव हा दुसरा असू शकत नाही। आणि म्हणून इतक्या वर्षाचा पेणचा जो लढा बँकेचा तुम्ही सुरू केला आहे त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा टप्पा या लढाईमध्ये आता आपण गाठणार आहोत आणि त्याकरता मी आपल्याला सांगतो पूर्णपणे सरकार आपल्या पाठीशी या ठिकाणी उभं राहील आणि या सगळ्या मंडळींना मोठ्या प्रमाणात, आणि ही गोष्ट चांगली आहे की त्यातलं लिटिगेशनही संपलं, कारण या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे त्या बँकेतल्या लोकांनी लिहून दिलाय की आमच्या जमिनी आम्ही देण्याकरता तयार आहोत। त्यामुळे तोही प्रश्न आता संपलाय की कोणीतरी सुप्रीम कोर्टापर्यंत लढेल आणि त्यातनं काहीतरी होईल। मला असं वाटतं की एका चांगल्या टप्प्यावर, सुटण्याच्या टप्प्यावर आता हा प्रश्न या ठिकाणी आलाय आणि मी या निमित्ताने आपल्याला विश्वास देतो की या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा जो काही वचननामा या ठिकाणी नगर विकास आघाडीने दिलाय, आता या वचननाम्याचं अनावरण करण्याकरता तुम्ही मला बोलवलं, त्यामुळे आता हा माझाही वचननामा झाला, केवळ नगर विकास आघाडीचा वचननामा झाला नाही। त्यामुळे आता हा वचननामा पूर्ण करण्याकरता जे जे करावं लागेल त्याकरता राज्याचं सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील, हा विश्वास या निमित्ताने मी देतो।